बोला अरे कधी येताय तुम्ही? बोलून झाल्यावर येताय का अगोदर येताय? पण आलात तुम्ही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी तारे जमी पर वाले आमिर खान येत आहेत. एक पिक्चर काढला होता सारे जमी पर, साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे, पण तोही हिट झाला, तुमचा तारे जमी पर हिट झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. कारण देवेंद्रजींनी तरुण असताना मॉडेलिंगही केलंय, ते सुपर मॉडेलही झाले असते, सुपर हिरोही झाले असते. देवेंद्रजी पण येतील. आमिरजी, आम्ही विधानसभा निवडणुकीत पण एक पिक्चर काढला होता. तुम्ही तारे जमी पर काढला, तर आम्ही सारे जमीन पर काढला. सगळ्यांना जमिनीवर आणलं. तुमचा तारे जमी पर हिट झाला, तर आमचा सारे जमी पर हिट झाला. कारण लोकमत आमच्या पाठीशी होतं, जनताही आमच्या पाठीशी होती. एका बाजूला राजकारणातला तळपता तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शुक्र तारा. ते लोक आता पोचतायत की नाही? मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांची मुलाखत इथे आमिर खान घेणार आहेत. मुख्यमंत्री महोदय, मी आपल्याबद्दलच बोलत होतो. बोला अरे कधी येताय तुम्ही? बोलून झाल्यावर येताय का अगोदर येताय? पण आलात तुम्ही. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी तारे जमी पर वाले आमिर खान येत आहेत. आणि मगाशी मी म्हणालो की त्यांचा तारे जमी पर, आणि आम्ही निवडणुकीत त्यावेळेस एक पिक्चर काढला होता सारे जमी पर, साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे, पण तोही हिट झाला, तुमचा तारे जमी पर हिट झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. खरं म्हणजे एका बाजूला राजकारणातला तळपता तारा आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शुक्र तारा, असे दोन तारे एकत्र जमिनीवर आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतील. कारण या ठिकाणी देवेंद्रजी तेल लावलेले पैलवान आहेत. ते कुणाच्या पकडीमध्ये येत नाहीत. आणि आमिरजी, तुम्ही कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना धोबी पछाड कधी देऊ शकत नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर देवेंद्रजी राजकारणी झाले नसते तर आमिर खानचे ते प्रतिस्पर्धी राहिले असते. कारण देवेंद्रजींनी तरुण असताना मॉडेलिंगही केलंय, ते सुपर मॉडेलही झाले असते, सुपर हिरोही झाले असते.